मग मस्त आई बाबा योबा दिला फेकून बघ जेवला ना आता दिलं धपाट ए बघ आई शपथ त्यांना हे बाबा यो बघ हे केला डाळिंबाचा आई शपथ. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर चला झाले आता सकाळ, दुसरा दिवस आणि माझं आता सगळं आटपले कामं वगैरे करून घरातली मस्त फ्रेश वगैरे पण झाले. बाबूची पण अंघोळ वगैरे करून झाली ना. आता जस्ट हे उठल्यात, थोडा टाईम झाला. आता अजून जेवण काय बनवायचं आहे काहीच माहिती नाही. 10:30 वाजले, अजून काहीच डिसाईड होत नाही. म्हणून नंतरला घाई होते जेवण बनवायची. तर बघू आता थोड्या वेळाने समजेल जेवायला काय बनवायचं आहे काय नाही. मग पुढे दाखवतेस तुम्हाला, कंटिन्यू राहा. तर गाईज इथे बघा आता धनश्रीने घेतल्या सर्व भाज्या कापायला, कारण की आज आहे आमचा मंगळवार असतो आमचा उपवास. तर त्याच्यामुळे आता धनश्री घेते कुठला मसाला भात, पुलाव भात बनवायला घेणार आहे. त्याच्यासाठी आता या सर्व भाज्या कापून घेतं आणि ते बाकी काय मसाला विसाला असतं त्या पिशवी नाही त्यानं जे काय आयटम टाकायचं असतं सगळं भाजीपाला, वाटाणा आणि मसाला. हां पापड संपले होते आमचे, आता ते पापड आणले. कुठलं पापड आणतो होते आपण? नीलम पापड काहीच आम्ही यूज करतो. पण आम्ही 2-3 किलो आता टेम्पररी सध्या इथून नाक्यावरून लिज्जत, पुराणा ब्रँड लिज्जत ब्रँड नाही का ते जास्त आम्ही लिज्जत तेच. आता इथं चालू आहे भाजीपाला कापणे आणि घ्यायला तर लगेच जेवण बनवायला. टाईम झाला, खरंच टाईम झाला जास्त. किती वाजले? 11:15 वाजले काही. मीच लेट उठले होता, आता काय सांगू. रात्री लेट झालो यायला काहीच. ते लग्नावरून नवरात लेट आला तर काय करू आता. तिथंशी नवऱ्याची वाट बघता बघता आम्ही तिथं कोमासलो सगळं साप. असू दे घ्या आता, चला ये पटापट आवरून. आता पण जस्ट आताच आटपलेला आहे, रेडी वगैरे झालो मी. बाबू गेलता मम्मीच्या बरोबर कोंबड्या बघायला. आमच्या कोंबड्या बघून आला ना, आता आले नाही इकडे बघायला गेलं. डाळिंब भाऊ जाताना पण डाळिंब खाऊन गेले ना, आता आला ना वापस तर डाळिंब पाहिजे त्याला. हो गाजर पण घाला ना त्यांनी. आता धनश्रीचा पण आटपलच, जेवायला नाटकं करतं काहीच नंतर. आता काय त्याला नुसतं अगोदर बघा आपटा आपट. आता अगोदर हट बदमाश, अगोदर खाईल असंच काय ना काय, नंतर लगेच जेवायला नाटक. बाहेर काहीतरी आला गोंगाट, दरवाजा लावलाच. कुठं आले मम्मी, कुठं आले रे भोंगावाला? मागे आहे वाटतं, मागे घराच्या मागे आहे ना, दिसतंय कुठं? हा यो इथं आले. इथे आलेला आहे असं येतात दारोदारी. तुला गाला दाखव लगेच, दाखवलं त्याला पण. चल दाखव त्याला, दाखव कुठे. तर बुवा पकडायला आल्या तो, सांगू बुवा पकडायला. तर बघ तुला पकडायला सांगू त्याला नाही ना. तुला नाचाले नाही, बंद केला त्याने आता. तर चला काही याला आता बघतोय आता काय आहे. याला तर आता डाळिंब देऊन जमणार नाही, कारण की जेवणारच ना नंतर. तो बुवा पकडणार आले. तुला सांगू पकडायला, तू मस्ती करते ना जाम. मग मस्ती आई बाबा योबा दिला फेकून बघ जेवला ना आता दिलं धपाट ए बघ आई शपथ त्यांना. हे बाबा यो बघ हे केला डाळिंबाचा आई शपथ त्यांना. सत्यानाश केला डाळिंबाचा. मार कशीला कपड्याला लावलं तर आवडी आगाव पण तुझी. तिकडे बघ
द्या तर मम्मी पुशील आता मम्मी तो तू फोरला ना मग पडला माझ्या अंगावर टाका टाक कवशी. तुला आता मी कुठंच नेणार ना, बॅडमॅनच करायला लागले. हे बघा आता सगळीकडे रस टाकायला लागला. बॅडमॅनच करायला लागले हो पोऱ्या, एक नंबरचा. नेणारच ना तुला मी आता कुठं. अरे चमटे. तर गाईज आता माझं झालंय जेवण बनवून. बघा इथं याच्यानं झाले पुलाव. यो बाबूला काढून ठेवले म्हणजे थंड होईल तोपर्यंत. यो सुका वाटण पण वाटून घेतला, यो ओला वाटण पण वाटून घेतला. न आता घेतावी जराशी भांडी झाली ती म्हणजे जेवल्यावर नंतर कमी होतील. आता पहिले पटापट भांडे घासते आणि बाबूला भरून घेते म्हणजे नंतर आम्हाला जेवायला भेटेल. तर आता घेते भांडी घासून. चला आता माझी झाले कामं बी आटपून म्हणजे भांडे बी घासली सगळी. थोडंसं काम होता तो पण केला ना. आता घेते मी बाबूला जेवायला भरवायला. बघा यो बाबूला घेते आता जेवायला भरवायला. नाही तर मम्मींच्यासाठी ठेवले कोळंबीचा रस्सा गरम करत आणि हे चिकनचं पीस. कारण की आम्ही 4 जण व्हेज खाणार आहोत. हे मी, बाबू आणि भाऊ. आमचं तिघांचं तर कंपल्सरी उपवासच असतं मंगळवारचा. भाऊ ना मम्मी खातात कधी कधी. तर आता पुलाव केले तर भाऊ पण पुलावच खाणार आहेत. मग मम्मी खातील नॉनव्हेज. तर गाईज आता हे आल्यांना घेतले आम्ही जेवायला. यावेळी जाम टाइमपास केले. बघा घेतले पुलाव आणि पापड लोणचा. यांना पण वाढले जेवण आणि मिनी पण घेतले. नाही तर बाबू पण नुसता लोणचा खाते. तर चला आम्ही घेतो जेवून. गुड इव्हनिंग गाईज. इव्हनिंग झालेली आहे आणि बसलेलो एक चाय पियाला मस्तपैकी. जाम हल्ली झोप लागतं. गोळ्या खाऊन हल्ली सुस्ती यायला लागली. पक्की आजारी पडलेली त्याच्यान. हिची पण झोप लवकर पुरी नव्हती कारण की हिला पण काही एक टायमाला 5-5 गोळ्या असतात त्याच्यामुळं. आता बाबू पण उठले. बाबू पण बसले आमच्या नाश्ता करायला. आता आम्ही अजून दिवाळीचा फराळ खाते. बघा मी घेतले चकली. इथं आता मी घेतले चहा या बनवलेल्या खाऱ्या. इनी घरानंच खाऱ्याच बोलतात नाही ना या खाऱ्या. मम्मी बसले इथंशी. मम्मी आता निघू गेली कुठेतरी बसाला बामालीला. कोणतरी वारलेला आहे तिथे त्यांची तशी. तर मम्मी पण आताच आले. मम्मीने गेलाय का? मम्मीचा चहा पिऊन झालेला आहे. आता आम्ही घेतले. आता पहिले घेतो फलार खाऊन थोडासा. तो आमचा आगीच पाहिजे. त्याला काय दाखवा तो नंगा पुंगा फिरतं काय रे. कपडं घाला नुसता कंटाला गोंगाड भरील कुठल्या पण गोष्टीला. बघा तर चकली कशी चावतं. कराव कडाव. आई बघ काय करतो तुझे. आई बघ काय करतो. तर चला काही या तुम्ही पण चाय प्याला. संध्याकाळचा चहा पिल्याशिवाय सुस्ती उडत नाही म्हणून मला चहा प्यायला लागतं. पण ॲक्च्युली मला चहा सोडायचा पण सुट्टा ना तो. पण असू दे. हिला कसला हसवायला बघा. असू दे पण आता पिऊ जोपर्यंत पियाला भेटतो तोपर्यंत. तर गाईज आता माझा झाला जेवण वगैरे बनवून. जेवण बनवून म्हणजे चपात्या करून झाल्या ना. भांडी घासून घेतली फक्त. कारण की भाजी काहीतरी आणणार आहेत बाहेरून. कारण की हे जाणार होते कामावरचं टायमावर कॅन्सल झाला. नाहीतर मग नॉनव्हेजच बनवायला लागला असता. तर आता टायमावर भाजी काय बनवायची म्हणून मी बोलले का बाहेरूनच आणतो. तर चपात्या बी घेतल्या करून. भांडे बी घासली ना. आता घेते बाबूचं यो बास्केट आहे तो जरा नीट करून घेते. जे कपडे नाही घालत ते काढून ठेवतो न जे घालायचे तेच याच्यात ठेवते. तर चला मी घेते काम करून. नाही तर रुद्रांश बघा रुद्रांशने घेतले अभ्यास करायला. बाबू काय करतो? अभ्यास करतो. 1 2 बोल. 1 2 3 4 बोल. बरोबर बोलतं. कधी कधी 1 2 6 पर्यंत बरोबर बोलतं. मध्येच 7 अटकतं न परत 8 9 10 बरोबर बोलतं. नाही तर कधी कधी मध्येच चुकत राहतं. पण बोलतोय ठीक आहे. अजून काय पाहिजे? A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for yeah, H for elephant,
H for आता तो गोमतले तो अभ्यास करण्यात नाही तर बरोबर ABCD पण बोलतो, म्हणजे A for B for बरोबर बोलतो. तर चला मी घेते आता काम करून. आता आम्ही बसलोय जेवायला. मस्त आहे की धनश्री घेतले कौशिक काम, त्याला काम आटपून दिला, जराशी मदत केली तिला. जर ते सामान वगैरे बेडमध्ये टाकत होता, याच्यामध्ये आतमध्ये सगळा बेडमध्ये सामान टाकला ना. आता बसलो जेवायला. आणले सोयाबीनची चिल्ली, कारण की पहिले आम्हाला पटाचा पनीर बघा, पण आता पनीर खाण्याचं आहे बंदी. कारण की काय ते तर व्हिडिओ कॉल तर चांगला पनीर नाही येत हल्ली, मग त्याच्यापेक्षा नको मला आपला सोयाबीन चिल्ली बरी आहे बरं. आता घेतो जेवण, चपात्या बनवल्या तिने. आता घेऊ जेवण. काय याचं काय काय पाहिजे तुला? मग जेवल कोण? जेवला तू? जेवला तो त्याने 1.5 चपाती खाल्ली. तर रुद्रांचं जेवण झालेलं आहे ना. काय आमचं असं असतं मंगळवार आहे ना, मंगळवारी आम्हाला म्हणजे मला तरी का भाजी असते तर मला चपातीच लागतं, भाकरीशी ना खाऊशी वाटतं मला काय भाजी वगैरे, म्हणून मी चपातीच बनवायला सांगतो. तर चला आता जेवण घेऊ. मस्त घे बघा सोयाबीन चिल्ली आणलेली आहे. आता घेऊ जेवण. तर गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त आहे की आलो आता आराम करायला. आणि रुद्रांशने घेतलेली आता इथे ही सोनपापडी खायला बघा. आता टाकून आला वरती, नाही हेलिकॉप्टर इथे बघ साठीला गुतत चालले माग माग. याने काय केलं असेल, यो हेलिकॉप्टर ती सोनपापडी घ्यायसाठी हिच्याकडे होता तो डबा, तो सोनपापडीचा डबा घेण्यासाठी आणि हेलिकॉप्टर तिला फेकून डायरेक्ट बघला ना काय ना कुठं ना. तो येऊन माझ्या बसला गालावं जराक्षासाठी माझा वाचला तोंड नाही. इकडे बघा आता आला मोठा अभ्यास करायला. हा स्कूलला जायचंय तुला? ही बॅग कोणाची आहे? हा कोणी आणले बाबू बॅग? मामाने आणले. वरच्या आईने ना ही बघा त्याला बॅग वगैरे आणलेली अशीच. बाबूचं बर्थडे गिफ्ट आहे. कोणी आणलेला बोलला? त्या आपल्या रूम मध्ये राहायच्या मावशी ना, त्यावेळी ही बॅग बॉटल आणि टिफिन. आणि आता त्याला सांगितलं स्कूलला जाणार का बाबू? स्कूलला जाणार? कधी जाणार? कधी जाणार स्कूलला? संध्याकाळी. कुठली स्कूल असते तिथं? तू गेलते त्या स्कूलला? कधी कधी गेलता? खोकला अजून काय बरा ना. असती 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 व व व कधी गेलता तू स्कूलला त्या? हा तर त्याला काही असं विचारलं ना कुठली पण गोष्ट का तो असंच एक एक उत्तर देतं ना, का युनिक उत्तर असतं त्याच्यात. आता स्कूलला संध्याकाळी कुठली स्कूल असतं त्यालाच माहिती आहे. हा बाबू कुठली स्कूल असतं तुझी? दुसरी मध्ये जायचं. तर चला गाईच मस्त आहे की आता करतो आराम आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.